हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही? सर्व स्वागत माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे याआधी कधीपासून ब्लॉग आलेच नाहीत, तर बोललो आपण जरा ब्लॉग टाकू, तर जरा कमबॅकवालाच ब्लॉग टाकू. तर आता मस्त शिमगा उत्सव आला आहे आणि पहिल्यांदाच आम्ही आमच्या गावात जरा मोठा करतोय. म्हणजे जे सोंग असतात हळदी लग्नाचे, तर आम्ही सोंग काढणार आहोत लग्नाचा. काल हल्दी झाली पण त्याचा एवढा केला नाही मी ब्लॉग, पण तुम्हाला दिसेल ब्लॉग. आपली प्रसिद्धी बहीण तिने केला आहे, तर तिचा पण तुम्हाला लिंक देईन मी, तो बघा नक्की. तर आज शिमगा म्हणजे लग्नाचं पूर्ण वरात वगैरे निघणार आहे. तर आम्ही सगळी पोरं वेगवेगळं लुक करणार आहोत, तर ते तुम्हाला दाखवतो. तर आम्ही घ्यायला आले कपडे. इथं आपल्या इथं सगळे बंधूच बसलेत आणि इथं आपला हितेश बंधू, इथं आपला वासुदेव आहे आणि इथं आपली नाणी आहे. जर तुम्हाला भाड्याने कपडे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही नाणीकडे येऊ शकता. हाय करा हाय. तर आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला चेंज वगैरे करून भेटतात. चला, तर मंडळी आमचं लुक चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपला लाडू, इथे आपला ओमी भाई रिक्षा बनलाय, इथे आपला आणखी एक छोटा भाऊ बनलाय, डायपर पेन आहे भाईने. तर अजून पण खूप बंधूच तयार होतात. तर अजून आपला लुक बाकी आहे, तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळात चेंज करून. ठीक आहे. आपली मातोश्री इथे आपला गणेश भाई. आवाज यार काय दिसत नशिले डोळे. मी काय बोलतोय, ही आमची रिक्षा जी दिसते सेक्सा, आणि आमचा लाडू लाल हनुमान नाही रे, पाणी असं का पैसाही पैसा. तर मंडळी फायनली आपण तयार झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता कसं वाटतंय मला लुक, नक्की कमेंट करून सांगा. लेन्स वगैरे लावलंय वगैरे कंचना झालं आपण. तर गावात पहिल्यांदा ट्राय करतोय आपण. आणि सगळे इथे आपले बंधूच, इथे दीदी, इथे खाला पंजाबी, इथे रिक्षा. हे बघा मंडळी आम्ही निघालेलो आहोत. आमची हॅपी फॅमिली, छोटी फॅमिली, सुखी फॅमिली. तर मंडळी फायनली आपण आलो आपल्या ग्राउंड मध्ये. इथे सगळे आपले मित्र मंडळ आहेत. तुम्हाला कसं वाटतं? चांगला लुक आहे का आपला? इथे आपला प्रतीक दादा रायडर. हो, इथे महिला मंडळ पण आल्यात. आता इथे तुम्हाला अजून दाखवतो. इथे आपला नवरा आहे गाईस. आणि इथे नवऱ्याचे भाऊच बनलेत, नवऱ्याचे भाई. तर आम्ही मिशा नाही काढला, चिटिंग केली. मिशा काढायला पाहिजे होत्या. आम्ही लिपस्टिक लावून गेलो, मिशा नाही काढल्या. इथे बघा, इथे बघा, मी ओळखलंच नाही, म्हटलं नानी बोलत आहे. नाना इथे बघा, इथे पंढरी शेट फडके, स्टेप पंढरी शेट. इथे बघा बम बोले. आणि इथे आपली दीदीने पण आपला मद्रासी लुक केलेला आहे आणि सगळे नाणे आलेले आहेत. आणि इथं आपला क्रिकेटर सचिन तेंडुलकर बनलाय काय, सचिन तेंडुलकर बनलेला आहे. अजून आपली पब्लिक बाकी आहे. इथे पण आपली दीदी मस्त नटून वगैरे आहे. चला, तर मंडळी आता नवरा आपला मंदिरात आलेला आहे आपल्या गावदेवीच्या. आणि ते आपल्या नाना, तुम्हाला वाटतच का की नाना आहेत, एक नंबर मेकअप केले, एक नंबर मेकअप. माझा छोटा शिवाजी महाराज बनलेला आहे आपला, एकदम क्यूटसा. हाय हाय हाय. तर मंडळी आता गावदेवीच्या मंदिरातून पाया पडून झालेला आहे. तर तिथे लग्न लावतील चौकाजवळ. नवरी अजून आली नाही, नवरी रिव्हील पण नाही केले आम्ही, म्हणजे आमच्या पोरापोरांना माहिती आहे कोण आहे ते. तर आता मस्त लग्न वगैरे लावू आणि सगळं गाव एकत्र करून खूप मजा येणार आहे. तर बघत राहू ब्लॉग.
तर नवरा थांबलेला आहे बायकोची वाट बघत, पण नवरी काही अजून आली नाही. सगळी आहेत बघू शकता तुम्ही. आपला यतीश बंधू आणि ही आपली नवरी आलेली आहे, सुंदर अशी नवरी. अरे बापरे, येस, दॅट्स माय डार्लिंग गाय, दॅट्स माय डार्लिंग. तर म्हणते आता लग्न लागणार आहे, खूप गरम होत आहे. दणन आणि मस्त आपली काय बोलतात, काय म्हणलेस, चेटकीन बनलेला आहे एकदम सुंदर. बघू शकता तुम्ही सगळ्यांनी एक नंबर क्लोथिंग केलं गाईस. हो घालून ओम साईराम बोलतेस. आता लग्न लागेल, लग्न काय भाई कुठे इथे आपला यश बंधू आलेला आहे. बम बम बोले बनके. षडयंत्र कुठे आपला हाय 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 हे हाय हाय. नाव घ्या तू घ्या आता नाव. 1 बॉटल 2 ग्लास माझा कुशल प्लस क्लास. आवाज येस रे भाई. नमस्कार नमस्कार.
तिकडे तिकडे करोनी राहिली तुमची. पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. घ्या ना घ्या. कपल गाईज कपल रेक्सा. तर मंडळी इथं विराट कोहलीला विराट कोहली. शाळेतली पोरगी
क्रिकेट क्रिकेट Hey baby, hey. आई नवरी जोडपा जोडपा नवीन जोडपा दंड दिला ना आम्हाला चुकीचा आहे. और यहाँ पे श्रेयस अय्यर उतरे हुए धोती पहन के अय्यर उतरे हुए और यहाँ पे बाटली भाई कड़क गेटअप करके भाई आठचं 12 वाजता तरी पोरं जमत नाही. आज खरोखर जाम जल्लोष एवढा आहे ना का तर 12 काय 1 वाजवतील. मजा आली का नाही? खूप मजा आली. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलेलं सगळे एक्साइटमेंट मध्ये सगळे एकदा पांढरे शर्ट पडके एकदा पांढरे शर्ट पडके हाय वेअर आर यू फ्रॉम हा समजलं समजलं भावला समजलं भावला समजलं तर मंडळी फायनली सक्सेसफुल झालेला आहे आमची जी इच्छा होती ती सक्सेसफुल झालेली आहे. सगळी गावातली एकत्र येऊन आम्ही मजा केली आहे. मजा केलेली आहे तिथं लग्न लागलेलं तिकडंच चौकात रिक्षा
हांड्यावर हांडा माझा माझा बांधा हांडा हांडा कुशल माझा भांडा. इथं जमले सगळी कुत्री माझी बायको मुत्री. तर बोला काय बोलताय. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या मुलांनी मुलींनी सगळ्यांनी पार्टिसिपेट केला. खूप छान मस्त सगळे वेशभूषा केलेली, खूप मजा केली, खूप नाचले. आणि स्पेशली नवरी एकदम कुठे आहे ती एकदम कडक दिसत होती आणि मुलला गेली वाटतं. पळाली पंढरी शेटनी गाडीने दिली ना. तुम्ही काय बोलणार. पहिलं वर्ष होतं सोंग आयोजित करायचं. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आणि खूप सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा केल्या. खूप आनंद झाला. सगळे नाचले तेवढाच जल्लोष केला. आणि उद्याचा होळीचा तर बघालच तुम्ही ब्लॉग. कसं झालं कार्यक्रम बोल ना. कसं वाटतं कसं झालं. गाव बाई पहिला प्रथम वर्ष आहे. एक नंबर झाला का नाही. अजून काय कोणाला काय बोलायचं आहे. कसं वाटलं तुला. खूप छान होता. हे आमचे कन्सर्टचे अध्यक्ष आहे. चला व्हिडिओ मध्ये बघू शकता. छान झालं आपलं. ब्रँड आहे ब्रँड. येस येस येस. जे बोलू ते करू नको. बरोबर. अगले साल और अच्छा. तुला काय बोलायचं आहे. बेस्ट. तुला काय बोलायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय. कसं झालं प्रोग्राम आज. आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. हे फर्स्ट टाइम होतं आपल्या गावात. सो एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि खूप मजा केलेली आहे. बघा सगळ्यांनी अलग अलग ग्रुप केलेले आहेत. सो पुढच्या वर्षीपासून अजून मजा येईल. हा तुला काय बोलायचं आहे. नो कमेंट्स. काय बोलणार तुम्ही. कसा झाला सोला. एकदम fantastic. अपेक्षेचं जास्त झाला का नाही. खूप जास्त चांगलं झालं. येस येस येस. तुम्हाला काय बोलायचं आहे. हे काय बोलशील आजचं. बुट्टा खोलून बोल. भाऊ ऐक ना. जेवढं आहे तेवढंच राहू दे ना. बोल ना. हा मजा आली. मला जाम बरं वाटतं. पण मला एवढं एकच आवडला की रेक्सा इधर 5 जर पाहिजे असेल अजून 5 जण. हिरेश भाई इथे ही दीदी. हा तुला कसं वाटला. पाजी वसत रेक्सा. कसं वाटलं. कसं झालं कार्यक्रम आजचा. एकदम भारी. सेक्सी दिसते बोलते मला. कसं काय बघितलंस का. डोल्याला काय डोल्यावर इथं आपला क्रिकेटर बनलेला बांधू. बुट बघ त्याची बुट. 50 एकट्याने बॉल टाकला. कसं झालं कार्यक्रम. तरी बोलते याच्या डायपरला 72 तासाचा हे आहे. कुठून आणलाय डायपर हा. पहिले सांगितलंय 72 तास. कुठली कंपनी आहे तुझी. काय कुठली रे. जेमसन. बघूया भरले का. अरे ना. तर मंडळी कार्यक्रम झाला. अजून 1 तास लागेल. भाई जाम दुखता. डन गाईड डन. तर मंडळी आज जो सोहळा झाला तर त्यामध्ये आपल्या भाई लोकांचा पण साथ आहे. कारण की आपल्या गावाचं होतं त्यामुळे आपल्या भाई लोकांनी साथ दिले. कारण की आपला जो बँड आहे तो त्यांनी कारण की वाजवायला वगैरे मेहनत लागते तर त्यांनी विनाशुल्क म्हणजे वाजवला की आपलाच आहे त्यामुळे आपला समजून त्यांनी मेहनत केली. सो आपल्या गावाकडे काय पण थँक्यू भाई मंडळ आभार आहे. शुभम भाई धन्यवाद. मंडळ आभार आहे. थँक्यू धन्यवाद. येस धन्यवाद तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. म्हणजे कसं आपला समजून तुम्ही विनाशुल्क वाजवलं म्हणजे धन्यवाद. मोठी गोष्ट आहे खूप. सो मेहनत लागते त्याला पण काही घाम वगैरे लागतं वगैरे. सो धन्यवाद. पुढच्या वेळी 2 वाजले तरी वाजू काय 3 वाजले तरी वाजू. धन्यवाद. थांबा अजून ब्लॉग इन नाही झाला. तर तुम्हाला मेन बोलायचं झालं तर मंडळी आपला पहिला वर्ष सक्सेसफुली डन झाला. म्हणजे आपला पहिल्या वर्षी जी आपली इच्छा होती आपल्या गावात पूर्ण गावातून सोंगणी गावात ती पूर्ण इच्छा झालेली आहे आपली. सर्व मुलांनी महिला मंडळांनी आणि आपल्या ज्या आईस आहेत त्यांनी सर्वांनी मिळून ही आपली इच्छा पूर्ण केली. म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली. सगळेच खुश झाले काल. तर विषय असं झालं की मी तर मामाकडे जातो स्पेशली. म्हणजे मामाकडे मजा असते आमच्या. सो माझी इच्छा होती की आपल्या गावात पण असं काय व्हावा. तर माझी तर खूप जणांची इच्छा होती की आजूबाजूच्या गावात पण होतं असं काय ना काय तर आपल्या गावात पण व्हायला पाहिजे. म्हणजे सोंग तर निघतो 15-16 वर्षापासून पण पूर्ण गावाचा निघत नाही. सो अशी इच्छा होती की
पूर्ण गावाचं निघायचा किंवा असं काय करायचं. तर माझी इच्छा होती. तर मला नील भेटला, नील आपला. तर तो बोलला की आपण असं करायचं का. तर मी बोललो काय प्रॉब्लेम नाही, माझी तर इच्छाच आहे. तर मग त्याची मम्मी बोलली की तुम्ही करा, जर तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर मी करेन. तर मग मी आपल्या वहिनीसंना विचारलं, आपली ममता वहिनी झाली, परत आपले सुजाता दिदी झाली चिंचालीमधली, ती बोलली, त्या पण बोलले की करा, महिला मंडळाचं आम्ही बघू. सो पोरांना पण विचारला, आपल्या चिंचालीतली पोरं झाली, कलवडीतली, म्हणजे प्रत्येक आलीतल्या दोन दोन पोरांना विचारला. ते बोलली की ट्राय करायला काय हरकत नाही, आपण सर्व मिळून करूया. सो मग आपण एक ग्रुप बनवला, महिलांचा ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये एकाच दिवसामध्ये 200 बायका ॲड झाल्या, म्हणजे त्यांचा पूर्ण उत्साह होता एकदम कडकमध्ये. तर बोललो करायला काहीच हरकत नाही. तर असं केलं सर्व आणि मग प्लॅन वगैरे केला की असं करूया. पण प्लॅन खरं तर गेम्स वगैरे खेळायचा होता की गेम्स वगैरे खेळलो. पण गेम्सच्या जागी जमल्यावर असं झालं की आपण सोंगच काढू एक नंबरवाला. तर सोंग काढला, मग सर्वांना विचारलं, सर्व पोरांनी ठरवलं की आपण असं काय ना काय वेशभूषा करूया. सक्सेसफुल झाला, खूप मजा आली. तर असंच जोश नेक्स्ट इयर पण असू दे. ज्या पोरांनी पार्टिसिपेट केलं, म्हणजे सगळ्यांनीच, पोरच नाही, म्हणजे नानीस, आपल्या आईस, कोण जी मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. त्यासाठी थँक्यू. पुढच्या वर्षी पण असंच पार्टिसिपेट करा, आपण सगळी मिळून धमाल करू. कारण की याचा क्रेडिट कोणालाच एकला जात नाही, सगळ्यांना जातो. कारण की सगळ्यांनी याच्यात मेहनत घेतली, ज्यांनी मेहनत घेतली, वेशभूषा केली, मजा केली. सो तुम्ही होते म्हणून हाच आपला सोहळा एकदम कडकवाला झाला. सो असंच की आपली इच्छा होती. तर हेच बोलायचं होतं. बाकी आपण नेक्स्ट इयर पण अशीच मजा करूया. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी होली, शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. इथे आपला अनिकेत बंधू पण आहे, जो बाबू बनला होता. असं जाऊ आपण आलो, तिथं काम होतं आपल्या बिल्डिंगमध्ये. तर बोललो एक्स्ट्रा मारला नव्हता, एक्स्ट्रा मारून व्हिडिओमध्ये बघा दिसलाय ब्लॉग बघून झालाय. चलो गाईस, टाटा, हॅपी होली.